सार्थ श्री भावार्थ रामायण बालकांड अध्याय 2 ज्ञान यज्ञपुरुष प्रकट ऋषशृंगाचे अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ संपूर्ण होम करिता प्रधान यज्ञपुरुष आपण प्रत्यक्ष आला गगनजालय दैदीप्यमान परी त्या तेजाचे लक्षण नव्हे अतिशील ना उष्ण स्वानंद परिपूर्ण निज तेजे वसिष्ठासी विस्मयपूर्ण विस्मये पावे विभांडकपणा आपण विस्मये पावले ऋषीगण अयोध्येचे यज्जन तटस्थ खुंटली श्वासोच्छवासाची गती लौह विसविली नेत्रपती शृंगपतीची ख्याती यज्ञमूर्ती प्रत्यक्ष मागे यज्ञ केले बहुती तेथे पावले फळप्राप्ती परी यज्ञी प्रकटे यज्ञमूर्ती हे केले ख्याती ऋषशृंगे पसायदान उदरा येईल रघुपती या लांगी यज्ञमूर्ती पायस पात्र घेऊन हाती ऋषशृंगाप्रती देत ज्याला हा यज्ञ पुरोडाश संपूर्ण घ्यावा राज्यपत्नी यांसी विभागुण येणे पुरोडासी जाण पुत्र संतान येईल येणे प्रसाद पुत्र प्राप्ती त्याचे निपावन त्रिजगती ऐसे निर्गुण पुत्र संतती येईल निश्चती रयाहासी विलंबू न करावा अर्धक्षणी तात्काळ करावा प्राशहन विलंबी उपजेल विघ्न हे सांगोनी आपण अदृश्य झालिया यज्ञमूर्ती ते पायसा पात्र घेऊन हाती ऋषशृंग दे रायाप्रती पुत्र प्राप्त्यार्थी प्रसादू गुह्य सांगे वसिष्ठासी विलंबू करू नये यासी सम भाग दे राणी यांसी अविलंबेसी अति शीघ्र फलमूल तथा तीर्थ प्रसादो राघवस्य च शीघ्रमेवानुसेवित विलंबकार्य नाशका पायसाचे वाट याल्हांगी तुझे नाव वसिष्ठ कुळगुरु अतिश्रेष्ठ कार्य साधावे उद्धट विभागी इष्ट विभागे जाओनी भविष्याची स्थिती वसिष्ठे पायस घेऊन हाती भाग केले यथानिगुती विभाग स्थिती अवधारा यज्ञपुरुष प्रकट ऋषशृंगाराचे अनुष्ठान अतिशय श्रेष्ठ व संपूर्ण असल्यामुळे त्यांनी श्रेष्ठ असा होम केल्यामुळे प्रत्यक्ष यज्ञपुरुष त्या यज्ञकुंडात प्रकट झाले. त्यावेळी आकाशात लख्य प्रकाश पडला, पण ते तेज असे आहे की ते थंडही नाही व उष्णही नाही. त्या तेजामुळे सर्वांना स्वानंद प्राप्त झाला. वसिष्ठ विभांडक व अनेक ऋषीगण या सर्वांना आश्चर्य वाटले. अयोध्येचे लोक तर एकदम तटस्थ झाले. सर्वांच्या डोळ्यात उघड बंद झाली. श्वासोच्छवासाची गती थांबली. कारण यज्ञात यज्ञपुरुष प्रकट होणे ही ख्याती ऋषशृंगाची आहे. मागे अनेकांनी यज्ञ केले, त्याचे फळही मिळाले, पण यज्ञात यज्ञमूर्ती प्रकट होणे ही ख्याती मात्र ऋषशृंगाची आहे. पसायदान उदरी राम येणार आहे, म्हणून यज्ञात यज्ञमूर्ती प्रकट होणार. प्रसादाचे भांडे घेऊन ते त्यांनी ऋषशृंगाजवळ दिले. हा यज्ञातून मिळालेला संपूर्ण प्रसाद राजाच्या तिन्ही राण्यांना विभागून द्यावा आणि पसायदानाचे त्यांना पुत्र संतान होईल. या पसायदानाने पुत्रप्राप्ती होईल, त्यामुळे त्रिभुवन कृतार्थ होईल. अशी श्रेष्ठ पुत्र संतती राजाला होईल, असे यज्ञपुरुष बोलतात. ते म्हणतात, अर्ध क्षणसुद्धा उशीर होऊ नये, तात्काळ हा भाग प्रशन करावा. उशीर झाला तर लगेच विघ्न निर्माण होईल. सांगून यज्ञमूर्ती अदृश्य झाले. यज्ञमूर्ती अदृश्य झाल्याबरोबर ते पायसापात्र ऋषशृंगांनी राजाकडे दिले व 6
पुत्रप्राप्तीसाठी प्रसाद आहे असे सांगितले व वसिष्ठांनी ऋषशृंग गुह्य सांगितले. उशीर न करता हा प्रसाद समभाग करून राज्यपत्न्यांना द्यावा व अतिशीघ्र प्रशान करावा. श्लोक पायसाचे वाटप. ऋषशृंग म्हणतात, अचूक कार्य करून इष्ट प्राप्ती करून देता म्हणून तुमचे नाव वसिष्ठ आहे. तुम्ही श्रेष्ठ कुलगुरू आहात. तुम्ही हे भाग वाटपाचे श्रेष्ठ कार्य साधावे. करणे योग्य भाग वाटणी तुम्हीच करू शकता. पुढील भविष्य जाणून वसिष्ठांनी पायसापात्र हाती घेतले व त्यांचे योग्य भाग कसे केले ते ऐका. कौसल्या भाग परब्रह्म, सुमित्रा भाग भजनोत्तमा, कैकेयी माग परमधर्म भागानुक्रमण विभागे. कौसल्या ते धर्मपत्नी, सुमित्रा वरली साध्वी म्हणून कैकेयी वरिली सुंदरपणी रूप यौवनी गर्विष्ठ. कैकेयीने असमाधान व फजिती. कैकेयी म्हणे, वसिष्ठाप्रती मी तव रायांची पढयंती श्रेष्ठ भाग देईन मज प्राप्ती. एरे निवृत्ती वारिली ज्येष्ठ भाग ज्येष्ठप्रती तो केवी. ए कनिष्ठ हाती जेवे गजाची भूषण स्थिती. अजय प्रती अति बहारू जरी अमोलिक हिरे होती ते शाली ग्रामासह पूजन होती. तू जाली याही पांडियती ज्येष्ठ भागाप्रती अयोग्य ज्येष्ठ भाग दिजला कौसल्यासी. तुझ दिदिला सुमित्रासी, तिज दिदिला कैकेयीसी. तिच्या मानसी अति क्रोध काही न चाले. वसिष्ठावरी क्रोध द्वेष गुरूंचा करी विभाग. अहिल्या आली याही करी सुख अंतरी ते नाही. मी गेले हाती स्वर्गापती. म्या भोगिल्या स्वर्ग संपत्ती. ज्येष्ठ पिढे नये माझ्या हाती. तो द्वेष चिंती गुरूंचा. करावया पीड प्रशान दोघी केले शुद्ध चमन. कैकेयी पाहे रायांचे वंदन. तो विलंबे विघ्न वाढविले. घराची इतिहास. जे न मानिही ती गुरुवचन त्यांची तत्काळ होई विघ्न. तिचे आर्थीचे निरूपण कथानुसंधान. अवधारा. सुहर्चासा अति नाचणी. नाचो आली मध सोवोनी. ताल चुकता प्रत्यक्षण तिथी ब्रह्मा याने शापिले. सत्यलोकी मग पान अत्यंत विघ्न जाण. ताल चुकीची संपूर्ण हे लक्षणे. माघाचे निर्लज्ज उन्नत सुंदरी. नष्ट पापोनी होय घरी. ताल चुकोनी जासी चांचरी तैसे तू करी परिभ्रमण. वसिष्ठांनी कौसल्यासाठी परब्रह्म नावाचा, सुमित्रेसाठी भजनोत्तम असा व धर्मश्रेष्ठ ऋषी भाग, कैकेयीसाठी असे क्रमाने भाग तयार केले. कौसल्या ही दशरथाची धर्मपत्नी असून सुमित्रा ही सत्यपतिव्रता आहे म्हणून तिचे पाणी ग्रहण केले व कैकेयी सुंदर दिसते म्हणून तिचे पाणी ग्रहण केले. त्यामुळे ती रूप आणि यौवनामुळे गर्विष्ठ आहे. कैकेयीचे असमाधान व फजिती. कैकेयी वसिष्ठांना म्हणते, मी राजांची आवडती असल्यामुळे प्रथम भाग मला द्या. तेव्हा वसिष्ठांनी तिला नकारले. ते म्हणतात, थोर जे भाग ते थोरलेलीचा असावा तो कनिष्ठेला कसा देता येईल. कारण हत्तीचे अलंकार भूषण शेळीला घातली तर त्याचा भार होईल व तो तिला झेपणार नाही. वसिष्ठ म्हणतात, मौल्यवान हिरे जरी असतील तरी ते शालिग्रामाची विष्णू प्रतिमा बरोबर कसे करतील. तशी तू जरी राजाची लाडकी असली तरी ज्येष्ठ भागासाठी योग्य नाही. एवढे बोलून त्यांनी ज्येष्ठ भाग कौसल्याला, दुसरा सुमित्राला व तिसरा कैकेयीस दिला. तेव्हा
कैकेयीला वसिष्ठांचा राग आला, पण वसिष्ठापुढे काही चालणे म्हणून रागारागाने ती स्त्री गुरूचा द्वेष करते. एवढा श्रेष्ठ प्रसाद मिळवून सुद्धा तिला अंतःकरणात सुख व समाधान नाही. ती म्हणते, जी कैकेयी स्वर्गात गेली आणि स्वर्गातील संपत्तीचा भोग तिने मिळविला, पण त्या मला ज्येष्ठ पिंड मिळू नये म्हणून वसिष्ठांना ती नावे ठेवत आहे. तो प्रसाद प्रशान करण्यासाठी कौशल्या व सुमित्रा त्यांना शुद्ध आचमन तळहातावर संध्येच्या पळीभर पाणी घेऊन पिणे केले. इकडे कैकेयी मात्र राज्याच्या तोंडाकडे पाहत होते. एवढ्या विलंब झाल्यामुळे विघ्न प्राप्त झाले. घराची इतिहास जे गुरु वचन मानत नाहीत त्यांना लगेच विघ्न येतो. तेथेही तसेच झाले. ही कथा ऐका. असे नाथराय म्हणतात, सुरवरचसा नावाचा नाचणारी अप्सरा ही एकदा ब्रह्मदेवासमोर दारू पिऊन नाचू लागली. त्यामुळे तिला सारखा ताल चुकू लागला. म्हणून तिला ब्रह्मदेवाने शाप दिला. ते म्हणतात, सत्यलोकी मद्यपान हे अतिशय विघ्निभ कर्म आहे. तुझ्या अर्थी नाचताना पूर्ण ताल चुकलीस हे लक्षण दारू पिण्याचे आहे. हे सुंदरी, तू निर्लज्ज असून उन्मत्त झालीस. हे नष्टे पापिनी, तू घार होशील. जसे येथे ताल चुकल्यामुळे झोकांड्या खातेस, तसेच घार होऊन तू भ्रमण करशील. शाप देकोनी दारुहून शाप मागे अति दीन प्रसन्न केली चतुरानन वरदा वचन ते बदला. दशरथा याग पुत्रजन्य तेथे यज्ञ पुरो डाहास परमात्र त्रिधा भागे विभागिता अन्य एक भाग प्रशानत्वा करावा. ज्येष्ठ भागी तुझ नाही गती, मध्य भागी न पावे शक्ती, कनिष्ठा भाग प्राती तेने निर्मुक्ती निजशापात. हे होईल अयोध्या नगरी आलाहागी, जे जाणावी खरी मोक्षाची प्रथमपुरी. वेदशास्त्री निज गजरू काशी मुक्तिक्षेत्र होय पाही परी मौल्य मुक्ती मयेच्या ठाई. सकळ वैकुंठी गेली नाही अयोध्याची नवाई. अपूर्वी काशीहुनी वाहिली अयोध्याचे उदरात भली. त्रिवारी नगरी वैकुंठ नेली न मरता केली सकुटुंबा मुक्ती. प्रथम रुक्मागंधे नेली, दुजी सिंबोनी ख्याती केली, तिजी श्रीरामे वाहिली वैकुंठी नेली निर्जगजरे. आणि चौथेनी ही मागून अयोध्या जाईल वैकुंठ प्राप्ती. ऐसे वसिष्ठ दिकांची ख्याती अयोध्येप्रती असे पै या लागी मुक्तक्षेत्राच्या सिरी. अयोध्या जन प्रथमपुरी जड जीवांते उद्धरी. शाप निवारी क्षण मात्रे ते अयोध्यासी भाग प्रशान केलिया तुझ शापमोचन. ऐसे बोलिली चतुरानन अप्सरा आप घारी झाली. ते ऐसे सहस्त्र वर्षेवरी भावे अयोध्याच्या महाद्वारी. यज्ञभाग देखता करी झडप मारी. तात्काळ कौशल्या सती पवित्र. पतिव्रता हा तिवरीन घालवेची सर्वत्रा. सुमित्रा सुद्धा तत्स्वस्था तरी तीही वरी तत्वतः न घालवेची. कैकेयी अति क्रोधायमाना निजभागी नाही मन. रागे पाहे रायाचे वंदन. तव घाराने हिराहाने भाग केला. असा दारुण शाप ऐकून ती देवगणांना अतिशय दीन झाली व नम्र होऊन तिने उशाप मागितला. तिच्या काकुळतीने ब्रह्मदेव प्रसन्न झाले व तिला वरदान दिले. ब्रह्मदेव म्हणतात, पृथ्वीवर काही काळांनी राजा दशरथ पुत्र कामेष्ठी यज्ञ करेल. तेथे श्रेष्ठ असा
पुरोडांस प्रसाद मिळेल. त्याचे 3 भाग केले जातील. त्यातील 1 भाग तू सेवन करावा. ज्येष्ठ भागापर्यंत तू पोहोचू शकणार नाही. मधला भाग प्राप्त करण्याची तुला शक्ती नाही. तू कनिष्ठ आहे म्हणून तुला कनिष्ठ भागच प्राप्त होईल. त्यामुळे तू शापातून मुक्त होशील. हे त्या अयोध्या नगरीत घडणार आहे म्हणून तू ध्यानात ठेवावे. हे अयोध्या म्हणजेच अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारिका या 7 मोक्ष प्राप्तीपैकी प्रथम मोक्षपुरी असून तेथे देवशास्त्रे गजराने वर्णन करतात. काशी हे मोक्षपुरी आहे तर तेथे मरावे लागते पण मुक्ती मिळते. काशी कधी संपूर्ण वैकुंठाला गेली नाही पण या अयोध्याचे अलौकिकता अपूर्ण आहे. काशीहून अयोध्याचे उदारत्व अधिक आहे कारण ही 3 वेळ वैकुंठाला नेले. अयोध्यामध्ये कोणालाही मरावे लागणार नाही तरी त्यांना सहकुटुंब मुक्ती केले. अयोध्या प्रथम रुक्मागंधाने, दुसऱ्यांदा शिबीने व तिसऱ्यांदा श्रीरामाने या अयोध्याला वैकुंठास वाजत गाजत नेले आणि 4थ्या वेळी पुन्हा ही वैकुंठाला नेली जाईल अशी ख्याती अयोध्यामध्ये वसिष्ठादिकांची आहे. म्हणून मोक्षपुऱ्यांमध्ये अयोध्या ही प्रथम आहे. येथे जड जीवांना उद्धार होते आणि येथे एका क्षणात शापमोचन होतो. त्या अयोध्यामध्ये यज्ञ भागाचे प्रशांत तू केल्यावर तुझे शाप मोचन होईल असे ब्रह्मदेवाने म्हटल्याबरोबर ती अप्सरा लगेच घारी झाली. त्या घारीला अयोध्याच्या महाद्वारात कैकेयीच्या भागासी ऐसी नजर वर्षे वाट पाहावी लागली. तेव्हा तिच्या हातात भाग पाहताच त्या घारीने झडप मारली. कौसल्या सत्यपतिव्रता असल्यामुळे ती सुमित्रा शुद्ध सत्वशील असल्यामुळे त्या घाराची त्याच्या भागावर झडप मारणे शक्य झाले नाही. कैकेयी अतिक्रोधी असून तिने तिच्या भागावर लक्ष नव्हते. रागाने ती राजाकडे पाहत होती. तेवढ्यात घारीने तिचा भाग हिरावून नेला. तोंडावरी हाणी पाखी हात ओरबाडी नखी भाग घालोनिया मुखी नेले. एकाएकी गगनहासी लोक करीती हाहाकार. एक सवेग विधी तीर अवघे पाहती ऊर्ध्वसिर. थोर चमत्कार सर्वांसी लागता पाखांची झडे. कैकेयी उलथोनी क्षिती पडे भाग गेले मग रडे. रायाकडे पाहुनी रायास म्हणे पाहता काय. एरू म्हणे मी करू काय. तुझी गर्व तुझ आडवा होय येथे उपाय न चालती. घारी भाग करिता प्रशान तुटले तिचे देहबंधन कुठले. गगनागमन सुखसंपत्ती ती झाली तोची भाग उपेक्षिता. कैकेयीसी परमावस्था बाप गर्भाची अति उद्वस्था. निज स्वार्थी अति घातकू जैसे अपेक्षिता. आत्मज्ञान अंगी आदळे अज्ञान विषयी पावती अद्यपतन ते दशा परिपूर्ण. कैकेयीसी काय माय बापा पुसीती पुत्र उपेक्षी. हेळ सीता रडे मेल्या मागे वपन करिता पिंड देता सदगती तैसे दशा कैकेयीसी. उपेक्षिले निज भागाशी गेलिया मागे कुसुमुसी. उकसांबुकसी स्फुदंद जे मी रायांची पिढीयंती ते मी झाले अभाग्यवंती. मज नव्हेची पुत्र संतती निग सर्वार्थी मी झाले. माझे रायासी अति कोड ते कोणासी न लगे गोड. जळो माझे काळे तोंड लोक वितंड निंदती मज. ज्येष्ठ भाग मागता आवडी
तव कनिष्ठाची आली धाडी, मज हे थडी नाते थडी. निध्य रोकडी मी झाले, स्वार्थ नाडले मी संपूर्ण. निजोन लाहे लोकांभेणे, मज येथे काव मरण. रढे दारुण संतापे स्वर्गीचे मी, सुरवरा वेद्यते मी. मृत्युलोकी निंद्य विभागी, भाग्य माझे मंद. पाषाणवत मी झाले, गहारीने तिच्या तोंडावर पंखाने प्रहार केला. हाताला नखाने ओरबडले आणि भाग तोंडात घेऊन एकदम आकाशात पसार झाली. तेव्हा लोक ओरडू लागले, कोणी बाण मारू लागले, कोणी फक्त वार करू लागला. सर्वांना मोठा चमत्कार वाटू लागला. पंखाचे टोले आग लागल्यामुळे कैकई जमिनीवर उतळून पडली व भाग नेले म्हणून राजाकडे पाहून रडू लागली. राजाला म्हणते, काय पाहत आहात, काहीतरी करा ना. राजा म्हणतो, मी काय करू, तुझ्या गर्वानेच तुला नाडले. आता याला काही उपाय नाही. इकडे त्या भागाचे प्रशान केल्यामुळे त्या देवांगनेला दरीच्या देहापासून मुक्ती मिळाली व त्या प्रसादामुळे तिचे येणे जाणे संपले व ती सुखसंपन्न झाली. तोच प्रसाद उपेक्षल्यामुळे कैकई चिंताग्रस्त झाली. नाथराय म्हणतात, या गर्वाची मोठी धास्ती आहे, कारण त्यामुळे आपल्या हाताची नाश गर्वाने होते. जर एखाद्याने आत्मज्ञानाची उपेक्षा हेळसांड केली की त्यावर अज्ञानाचा आघात होतो व असा अज्ञानी विषयात मग्न होतो व अधःपतन पावतो. तशी दशा कैकईची झाली. एखाद्याला जर विचारले की मायबाप कसे आहेत, तर पुत्र त्याची हेळसांड करतो व तो मेल्यावर मुंडन करतात लौकिकासाठी रडतो. अशा पुत्राने जर पिंडदान केले तर आई वडिलांना सद्गती मिळेल काय? तशीच अवस्था कैकईची झाली. मिळालेला भाग उपेक्षिला आणि गहारीने नेले. तेव्हा नंतर मागे ती उक्की रडू लागली, पण कुसमुस करू लागली. कैकेयी म्हणते की राज्याची आवडती असून सुद्धा पृथ्वीवर मी अभागी झाले. आता मला पुत्र संतती होणार नाही. माझे काळे तोंड जळो. आता लोक माझी वांज म्हणून निंदा करतील. थोराला भाग मागावयास गेले आणि कनिष्ठ भागावरच धाड पडली. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले अशी माझी दशा झाली. मी मात्र निंद्य झाले. स्वार्थासाठी मी नाडले. लोक लज्जेने भिवून आता मी जगू कशी, मला मरण का येत नाही असे म्हणून ती मोठ्याने रडू लागली. जी कैकेयी स्वर्गात वंद्य झाली ती आता मृत्यूलोकात मात्र निंद्य झाली. ज्येष्ठ भागाच्या आशेने मी भाग्यमंद झाले आणि माझी दशा दगडासारखी झाली. जे मी रायांची आवडती, तेनेची जगा नावडती. पाषाणवत माझी स्थिती, देव पितरार्थी अतिनिंद्य. कर्मकार्मभिसिंचनी नव्हे मी, याची ज्येष्ठ पत्नी वंचिले. देव पित्रार्चनी वंद्य म्हणून अति निंद्य. अधा हातीचे रत्न पडे, ते त्याचे त्यास न सापडे. कैकईसी तेनेची पडे, रडे पडे अतिदुःखी. केस सुटले मोकळे, गडबडा पृथ्वीवर लोळे. अश्रुधारा स्रवती डोळे, अति तळमळी. ऐसी क्रंदे गहन कौसल्ये, पासी सत्वगुण. चिंत द्रवली संपूर्ण हा श्रेष्ठ गुण. साधूंचा चोर चांडाळ, दुराचारी साधू त्यांची निंदा न करी. जेवी मेघ ओळलिया अंबरी,
वृष्टी करी समानत्वे देखोनी कैकेयीचे दुःख कौसल्या कळवी वळलिनी देख हरोनी तिचे असुख घ्यावया सुख प्रवृत्ते एका जनार्दना अर्ध शरण गोड श्री भावार्थ रामायण झाले येथवर निरोपण प्रशन वधारा स्वस्ती श्री भावार्थ रामायणाचे बालकांड एकहा करटिहिकाय पुरोडाश विभागेनाहम द्वितीयोऽध्यास श्लोक ओव्या राज्याची मी आवडती पण जगासाठी नावडती झाले. दगडाप्रमाणे माझी स्थिती झाली. त्यामुळे देव आणि पितर यांना सुद्धा मी निंद्य झाले. धर्मशास्त्राप्रमाणे मी राजाची ज्येष्ठ पत्नी नाही. त्यामुळे देव व पितर यांची पूजा करण्यापासून मला वंचित राहावे लागत आहे. म्हणून मी देवलोकी बंध्य असून सुद्धा येथे मात्र निंद्य आहे. नाथराय म्हणतात, आंधळ्याच्या हातातले रत्न खाली पडले व त्यालाच ते सापडू नये त्याप्रमाणे कैकेयीची दशा झाली. त्यामुळे ती रडते पडते व अतिशय दुःखी होत आहे. तिचे केस मोकळे सुटले व ती धरणीवर गडबडा लोळू लागली. तिच्या डोळ्यातून धडाधडा अश्रू वाहू लागले. अशी ती अतिशय तळमळू लागली. कैकेयी अशी आक्रंदून रडत होती ते पाहून जिच्याजवळ सत्वगुणाचे बळ आहे अशी कौसल्या तिला कळवळा निर्माण केला. अशा साधूजवळ श्रेष्ठ गुण असतो. चोर, चांडाळ किंवा दुराचारी असो, साधू त्यांची कधीच निंदा करीत नाहीत. ज्याप्रमाणे आकाशात जमा झालेला ढग समान रूपाने सर्वत्र पावसाचा वर्षाव करतात. कैकेयीचे दुःख पाहून कौसल्याला कळवळा निर्माण झाला व तिचे दुःख घालवण्यासाठी आणि तिच्यावर उपकार करण्यासाठी ती तयार झाली. एकनाथ महाराज आणि श्री गुरु जनार्दन स्वामींना शरण जाऊन म्हणते, ती अतिगोड असे श्री भावार्थ रामायण इथेपर्यंत आले. आता पुढे पिंडप्रशन निरूपण ऐका. कल्याणकारक असे हे एकनाथ महाराज कृत्य श्री भावार्थ रामायणामध्ये बालकांडातील प्रसाद भागाचे विभाग सांगण्यास हा दुसरा अध्याय समाप्त झाला. जय श्रीराम. जय राम. जय जय राम.